काय कोण येत नसते काय ग लयच फडफड करतीस आता कशी गावलीस जाण्यात जाऊ दे. जाशील की त्या दिवशी राहणार काय म्हणली ग हा आता काय मिठीत धरायला सांगावं लागणार वे आता कशी पळ काढतीस जाऊ दे मला. जाशील की काय जाऊ दे लावले टोल भरल्या बिगर जाऊन दिलं तुला हा टोल म्हणजे अगे काळजाच्या हायवेवरनं जात आहे असंच जाऊन देईल काय टोल तर भरावंच लागेल हा गप्प बसले. हे बघ गपबीप काय नाही आता पावती तर फाडावीच लागणार आहे अगे ह्या पाकळ्यांची साखर चाखू दे की जरा हा हॅलो ए हॅलो अण्णा आले अण्णा. ए कुठे राहणार असंच म्हणलं. हे बी केलं ती तुम्ही वाट देऊ आता मला वाट मोकळी लागत होती म्हणून म्हणलं आणि ही बी गेली थांबता येत नाही वे झाली शेट तुमची गाडी नीट. नाही सांगतो नाही शिकतो आता तुम्ही द्या की 300 रुपये. बरं करा करा 50 रुपये. त्या आपल्या येड्या तुतानाचा फोन आलता कर तुला विश्वास होय हा आईला नाही आला राव. कालपासून मी अभि फोन करतोय फोन लागाना ना फोन उचला कसं करावं कळा ना आता अरे रातच्याला मी बी केलता पण फोन बंद सांगतो का. कसं बाबा पुन्हा करावं आता फोन जाऊ दे नको लय लोड घेऊस. रोडचं नाही रे मग गेले यायला कधी गावा बाहेर जायची माहिती नाही चालेल. कोण होतं विश्वास आहे काय हॅलो बोल की तास भरतोय चालते हा सुरजा हा बोल की. बरं चल ग पुढं जातोय घरला जातो आता जरा जेवण जेवण करतो रात्री बोलवले भेटायला तासाभरात जातो मी परत. चालतंय. अरे विश्वाचा फोन आला ना तर सांग मला बी फोन कर म्हणून. हो आता मला करायला असं वाटत नाही आला तुलाच येईल फोन बघ बरं. चाल चल सोन्या बोल ना पाखरं अरे झोपायला आलायस का जा तिकडे जाऊन मर. हा माझ्या मरणावर टपून आहे आणि मी मेल्यावर लग्न कोणाशी करणार करत या दगडा संग तसं बी त्याच्या वाणी तू लोळतच पडलायस की कुठं काय करतोस. अगे राधे तसं नाही तुझ्या मांडीवर झोपलं ना कुठंच वाटत नाही बघ असं हा आणि मग रात्री काय करतो.
रातच्याला आहे ना उशीला तुझी मांडी समजून झोपतो. असं मग सकाळ झाली की कोंबडं आणि अण्णा दोघं बी नरड तानू तानू वायतागतात. पण जागच येत नाही मग बघ. दत्ताराव आलाय वाटतं. तिकडं कुठं बघताय, मी इकडं उभा आहे. अरे मला दोन दोन दिसत्या. झक मारली दुसली वाटत. आज भेट आहे बहुतेक नाही मिळणार. अरे पिठू की मग. आता काय भेटणार, तुम्ही गेला चंद्राव. अरे आपण अजून जमिनीवरच आहे. काय जमिनीवर यार, किती दिवस प्लॅन केला होता भेटायचा. आता मी आत गेलो तिथं पारा कोण देणार. मी देणार आहे. तुम्ही देणार. आता बसा तुम्ही आपलं चालू द्या तुमचं. अरे थोडी घे. लावत बसा तुम्ही. आता मी आपला जातो आता. अय, अरे मोला मागाचा माल तू सांडून चाललास होय रे. ए उठ ना. काय झालं बोल की. मला लय कटाळा आलाय बघ असं चोरून चोरून भेटण्याचा. मग मला ना समदे वाडी पुढं तुझा असं हात धरून जोडीनं मिरवायचंय. काय सांगतीस. चल की जाऊ मग आता. चल चल की. सारखी कशी मस्करी सुचते तुला. हा आणि तू सारखी चिडती ते चालतं वे. तूच लाडवून ठेवलंयस की. घरच्या मशांना एवढं लाडवलं असतं तर 4 पैसे जास्त मिळाले असते. बस मग त्याच्या सांगच मी जाते घरी. ए बस की लगेच काय चिडती ग. बर काय म्हणत होती ते वाडीत फिरायचे काय. काय नाही. आता बोल की राधे. सोने मला लग्न करायचंय. कोणाशी. कोणाशी करायचं असणार आहे माकडा. करू की. हा लय येड आहे राधे अजून. पोरीच्या आयुष्यात तिचा येण्याचा नसतोच. म्हणजे काय झालं. काय नाही. आता बोल की. असं अर्धवट बोलून जीवाला घोर लावतात वे. माईक त्या दिवशी मामा आलता घरी हा मग. आणि मग त्यांची काहीतरी बोलणी चालली होती. हा त्याच्या बघण्यात एक पोरगा म्हणत होता आणि मग आधीचं ठरवून ठेवायचं काय काही विषय चालला होता. राधे तुझ्या मामाला सांग बरं का. गप यायचं आणि चहा पाणी करून निघून जायचं. पाहुण्यासारखं यायचं आणि पाहुण्यासारखं जायचं. उन्नच ती लटबुड करायची नाही असली. आणि हा आपल्या हिशात तर नाहीच नाही. अरे मग तू कर की काहीतरी हालचाल. का त्यांनी लगीन लावून दिल्यावर तुला यायची जाग. करतोय की काहीतरी हालचाल. जरा येळ देशील का नाही. अरे एकदा येळ निघून गेल्यावर काय करणार आहे आपण राजा. अगं कशाला काळजी करतेस तू. हा जरा जम बसू दे मग करू लग्न. मी आहे की. काय माहित म्हणजे. म्हणजे आजकाल किती पोरापोरींचं प्रेम असते एकमेकांवर आणि मग त्यातले किती लोक लग्न करतात. आधी मैत्री करतात आणि मग प्रेम होतं आणि मग एकत्र येळ घालवल्यावर त्याला कटाळा आल्यावर तू जातो सोडून निघून. आणि ह्यात त्या पोराचं काही नाही जात र. त्या पोरीला आयुष्य आपल्या सलत घालावं लागतं स्वतःच्या मर्जीविरुद्ध लग्न करून. तुला म्हणायचं काय मी सोडून जाईल वे. पण आपलं असं नाही ना झालं म्हणजे बरं. राधे हे असलं फालतूचं काय बोलायचं नाही. तुझ्याशी ना काही बोलण्यात अर्थच नाही. अगं थांब की. काय तू लगेच चिडती ग. राधे एक वेळ आहे ना तुझ्यासाठी जीव दिल मी. तुला सोडणार नाही कधी. तू नाही ना दुसऱ्या कुणाशी बी लग्न नाही करणार. तुला असं सहज नाही जाऊन देणार. राधे आणि परत चिडायचं नाही आणि वाटेल ते पण बोलायचं नाही परत. उगाच नाही ते संशय घेते. नाही रे सोन्या. आता मला बी कळलंय की तू बी नाही जगू शकत माझ्याशिवाय आणि मी बी नाही. तर प्रेक्षक हो आपल्याला आजचा एपिसोड आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या रानवाट प्रोडक्शन्सच्या ऑस्कर वाडीला. आणि हो ते घंटा वाजवायला विसरू नका. धन्यवाद.